आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। बोरी पोलिसांकडून अवैध दारू साठा जप्त। जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या उडखण फाटा, पाटलेगाव, आसेगाव येथे पोलिसांनी अवैध देशी विदेशी दारू जप्त केली आहे। आसेगाव येथे दिनांक 3 ऑगस्ट शनिवार रोजी विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आसेगाव येथील व्यक्तीने साई मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अवैध देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली। बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, पोलीस कर्मचारी शंकर गायकवाड, पांडुरंग तुमसुंदर, बद्रीनाथ कंठाडे, राम दंडवते, सय्यद मुबीन यांच्या पथकाने सापळा रचून अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या प्रल्हाद कचरू शिंदे याला ताब्यात घेऊन 10,392 रुपयांची देशी दारू जप्त केली। तर याच पथकाने दिनांक 1 ऑगस्ट रोजी आसेगाव येथे किराणा दुकानात विनापरवाना देशी दारू विक्री करत असताना पकडले। या कारवाईमध्ये ओमप्रकाश पंडितराव पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 21,500 रुपयांची अवैध विदेशी दारू बाटल्या जप्त केले। तसेच दिनांक 2 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या पथकाने गुडकण फाटा येथे सापळा रचून अवैध देशी दारू पकडली। अवैध दारू विक्री करणारा उमेश श्यामलाल जयस्वाल यांच्याकडून 2,500 रुपयांची देशी दारू जप्त केली। तसेच दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पाटलेगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, ASI संजय काळे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी सापळा रचून देशी विदेशी दारू पकडली। यामध्ये सकाराम सीताराम जाधव याला ताब्यात घेऊन 2,900 ची देशी विदेशी दारू जप्त केली। बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू विकणाऱ्या कारवाई मोहीम हाती घेतली। या 4 दिवसात दारू पकडण्याचे 4 कारवाया करण्यात आल्या। यामुळे अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। प्रिन्स इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर सिरीजचे आयोजन। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल CBSE स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून वर्ग 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात येते। शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे या संकल्पनेतून गेस्ट लेक्चरचे आयोजन डॉक्टर संजय रोडगे करत असतात। हा दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी डॉक्टर सुधाकर चिताडे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, निवृत्त ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या गेस्ट लेक्चरचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते। या गेस्ट लेक्चर सिरीजमध्ये आज भौतिकशास्त्र विषयाचे डॉक्टर सुधाकर चिताडे सरांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विज्ञान हा विषय थोडा अवघडच आहे, त्यात जर भौतिकशास्त्र अभ्यासाचा म्हणजे किचकट होऊन जाते। हाच भौतिकशास्त्र विषय अगदी सोप्या भाषेत सरांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला। सोबत स्पर्धा परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले। तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीचे शंकाचे समाधान केले। या प्रसंगी डॉक्टर संजय रोडगे यांनी डॉक्टर सुधाकर चिताडे यांचा सन्मान केला। सोबत डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर हे उपस्थित होते। बालूर येथे मुक्कामी ST बसला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। सेलू तालुक्यातील बालूर हे गाव लोकसंख्येत सर्वात मोठा गाव आहे। जवळपास 20 ते 25 खेडेगाव या गावाला जोडलेले आहे। सेलू शहरात ये जा करण्यासाठी सकाळच्या ST बसला बऱ्याच प्रवाशांना सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान खाजगी व शासकीय व दवाखान्याच्या कामासाठी नांदेड, औरंगाबाद, जालना जाण्यासाठी रेल्वेच्या वेळेवर जावे लागत आहे। वालूर ते सेलू ये जा करणाऱ्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। राज्य परिवहन महामंडळाच्या पाथरी आगाराची मुक्कामी ST बस सकाळी 6 वाजता सेलू जात आहे, परंतु बालूर बसस्थानकात अवैध व खाजगी वाहनांचे मालक सर्रासपणे आपले वाहन बसस्थानकात उभे करीत असल्याने मुक्कामी ST बसला उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने ST बस चालकाला खाजगी जागेचा शोध घेण्याचा वेळ आलेली आहे। मुक्कामी ST बस उभी करण्यासाठी जागा नसल्याने ST बस चालक व वाहक यांना गैरसोय होत आहे। बालूर ग्रामपंचायतच्या वतीने मुक्कामी ST बस उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी वाहन चालक यांनी ग्रामपंचायत कार्यालय बालूर येथे निवेदनद्वारे केली आहे। अवैध वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे बालूर बसस्थानकात
बस येत नाही, कारण 1 किलोमीटर लांब 0 फाटा येथे बस थांबण्यात येत असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे। बालूर पोलीस चौकी जमादार यांनी बालूर बसस्थानक परिसरात सर्रासपणे उभे करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। सेलू शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश। सेलू शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीत व सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांच्या नेतृत्वात आज दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांचे सहकारी अब्दुल हफीज, अब्दुल जब्बार, मारुती सुरवसे, सय्यद शोएब, नासर खान, सय्यद आरिफ, जबी खान, जाफर हुसैन, मोहसिन खान, हसन खान, सय्यद कलीम, मुदस्सिर हुसैन, अरबाज खान, सय्यद वजीर, अब्दुल रहमान, शोएब पठान, शेख शफी, मोहित शेख, अमीर खान, अब्दुल नफीस, सय्यद इमरान, शेख बबलू, शेख अमीर, तजीन खान, फुरखान बागबान, अमीर खान, अलीम खान, राजू पठान, नवीद पठान, अफसर बेग, शेख अजहर, हफीज गुत्तेदार, सलीम भाई कुरेशी, इस्माईल भाई, अरमान शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र नागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काडे, सेलू तालुका अध्यक्ष बालासाहेब जोगदंड, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष केशव बुधवंत, कावडा सरपंच राजेश चौहान, शहर अध्यक्ष बासू पठान, सुधाकर नागरे, डॉक्टर निशांत मुंडे, युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तहसीन देशमुख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जाबेर मुल्लासह आदींची उपस्थिती होती। घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ता वितरित करण्याची माजी आमदार भांबळे यांची मागणी। नगरपालिका जिंतूर व नगरपालिका सेलू अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना, शबरी आवास योजना व इतर घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचे बऱ्याच दिवसापासून हप्ते प्रलंबित असल्यामुळे माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने आज दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले। अनेक लाभार्थ्यांचे घरकुलचे काम पूर्ण झाले असून आजपर्यंत लाभार्थ्यांना घरकुल हप्त्याचे वितरण झाले नाही, त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहे। तसेच अनेक लाभार्थी यांनी स्वतःचे घर पाडून नवीन बांधकाम चालू केल्यामुळे त्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यासाठी सर्व घरकुल योजनेतील 3रा, 4था व 5वा हप्ता तत्काळ वितरित करण्याची मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारा केली आहे। यावेळी जिंतूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षा सबिया बेगम, कफील फारुकी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, दलमीर पठाण, दत्तराव काडे, अहमद बागबान, शाहिद बेग मिर्झा, मनोहर डोईफोडे, शोएब जानीमिया, इस्माईल शेख, हकीम लाला, पिंटू डोंबे, राहुल सागरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। अनंता लेवडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बलिदान दिवस साजरा। सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील मराठा आंदोलक अनंत सुंदर लेवडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला। अनंत लेवडे यांच्या परभणी रोडवरील स्मारकास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी दत्ता सोळंके, प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, शुकाचार्य शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले।